हाय गाईज, वेलकम बॅक टू लर्न विथ वैशाली. आज आपण काहीच कन्फ्युजन नाही करणार, एकदम क्लिअर आणि फोकसनी आणि एकदम सिम्पल स्टेपनी इंग्लिशचे सेंटेन्स बनवणार आहोत. आता हे जे आहे ना, क्लिअर, सिम्पल आणि एकदम रिलॅक्स राहून शिकायचं, त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? फक्त आज जे सेंटेन्स बनवायचे आहेत ना, ते स्वतःपासून चालू करू. स्वतः म्हणजे आय, मी सब्जेक्ट आहे. तर मग मी काय करू शकते, मला काय आवडतं, मी कोण आहे, माझं नाव काय आहे, हे सगळं मी माझ्याविषयी आज बोलणार आहे. आणि माझ्याविषयी मी बोलते म्हणजे मला थोडं सोपं जाईल. बघा तुम्ही, जर आपल्याला कोणाचा तरी नंबर लिहून घ्यायचा असेल ना समोरच्या व्यक्तीचा, तर आपल्याकडून थोडा गोंधळ होण्याची शक्यता असते. पण आपल्याला फक्त विचारलं तुमचा नंबर सांगा, तर आपण गोंधळत नाही, आपण सहज सांगतो. का माहितीये, आपला जो नंबर असतो, फोन नंबर, तो इझिली आपला स्वतःचा असतो ना, त्याच्यामुळे तो लक्षात राहतो. म्हणजे आपल्या माइंडमध्ये तो एकदम क्लिअर असतो. किती गडबड असो, कितीही घाई असो, गाडी चालवत असो, कोणाशी बोलत असो, नंबर एक्झॅक्टली एकदम क्लिअर सांगतो, व्यवस्थित सांगतो. का? तो स्वतःचा आहे म्हणून आपण तो सांगतो. तर आज काय करू आपण, ज्यावेळेस आपण स्वतःला सब्जेक्ट म्हणून धरतो ना, त्यावेळेस आपल्याला सेंटेन्स नक्कीच खूप छान जमतील. ही ट्रिक आपण वापरू आणि खूप छान सेंटेन्स बनवू. चला, लेट्स बिगिन. सुरुवातीला आय एम वैशाली. आय एम वैशाली. नंतर आय वॉन्ट टू स्पीक इंग्लिश. आय वॉन्ट टू स्पीक इंग्लिश. नंतर मी म्हणू शकते की आय हॅव अ पेन. आय हॅव अ मोबाईल. आय हॅव वन पार्लर. नंतर मी म्हणू शकते आय वॉन्ट कार. अ कार. नंतर मी असं म्हणू शकते आय एम हॅपी. आता मी ज्यावेळेस माझं स्वतः सांगते ते मला सुचायला लागेल. नंतर मी सांगू शकते आय एम बिझी. आय एम अ वर्किंग वुमन. आय एम मॅरिड. मॅरिड. मोबाईल. आय हॅव वन पार्लर. आय वॉन्ट टू अ कार. आय एम हॅपी. आय एम बिझी. आय एम वर्किंग वुमन. आय एम मॅरिड. मी माझं लग्न झालं. तर अशा प्रकारे मला लगेच सेंटेन्स सुचली. आता मी काय करणार आहे, आता आय विषयी आता मी काय करणार माहिती, आता थोडंसं आय झालंय, तर ही शी इट बद्दल बोललंच पाहिजे. तर ही इज बिझी. शी इज हॅपी. शी वॉन्ट स्पीक इंग्लिश. शी वॉन्ट टू स्पीक इंग्लिश. नंतर इट इज बिग. इट इज बिग. ते मोठं आहे, झाड, ट्री म्हणू शकतो. नंतर आपण सांगू शकतो, आता आपण काय करू, यू विषयी बोलू. यू आर हॅपी. तू आनंदी आहे. यू आर वॉच. तू पाहत आहे. यू आर वॉच. यू हॅव मोबाईल. मोबाईल. नंतर आपण म्हणू शकतो दे. दे आर टीचर्स. ते शिक्षक आहेत. आता यू आलं, दे आलं, वी. वी आर स्लीपिंग.
वी आर, एक छोटे सेंटेन्स सुरुवातीला काहीच म्हणजे एकदम ब्लँक झाल्यासारखं होतं, बाबा सेंटेन्स सुरुवात करायची. पण ज्यावेळेस मी स्वतःला पुढे घेतली की नाही माझ्यापासून सुरुवात करायची, नाही माझ्या विषयी बोलताना मला सुचणार आहे, तर त्यावेळेस हळूहळू भरपूर सेंटेन्स तयार झाले. सुरुवातीला मी माझं सांगितलं की आय एम वैशाली, मला वाटतं मी इंग्लिश बोलावं, माझ्याकडे एक पेन आहे, माझ्याकडे एक मोबाईल आहे, माझ्याकडे एक पार्लर आहे, मला वाटतं माझ्याकडे गाडी पाहिजे 4 व्हीलर, मी आनंदी आहे, मी खूप कामात आहे, बिझी आहे, मी एक वर्कर प्रोफेशनल वुमन आहे, आय एम मॅरिड, माझं लग्न झालं आहे. तो आज खूप बिझी आहे, खूप आनंदी आहे, ती खूप आनंदी आहे, तिला वाटतं तिला वाटतं इंग्लिश बोलायचं आहे, ते खूप मोठं झाड आहे, तू हॅपी आहे, तू पाहत आहे, तुझ्याकडे एक मोबाईल आहे, ते एक टीचर आहेत, आम्ही सगळे झोपलो आहोत आणि ते आम्ही फ्रेंड आहोत. तर अशा प्रकारे आपण सेंटेन्स बोलू शकतो आणि त्याच्यामुळे आपण नक्कीच सेंटेन्स बोलू शकतो, हा एक कॉन्फिडन्स आहे. तर आजची छोटी ट्रिक स्वतःपासून सुरुवात केली, तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण ह्या छोट्या छोट्या सेंटेन्सनी, ह्या छोट्या छोट्या ट्रिकने आपण खूप छान इंग्लिश बोलणार आहोत, ही गॅरंटी आहे. तर वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल खूप सारे मनापासून आभार. असेच व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि जे नवीन आहेत ते सबस्क्राईब करा, कारण नवीन नोटिफिकेशन, नवीन व्हिडिओ येते तुम्हाला नक्कीच ते पाहायला मिळते. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ. बाय.